भंडारा जिल्ह्याच्या उमरझरी इथं वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया सोनवाने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते। मागील 15 दिवसात या भागात वाघाच्या हल्ल्यात 2 व्यक्तींचा बळी गेलाय। नागरिकांमध्ये भीतीसह रोषाचं वातावरण आहे। नरभक्षी वाघांच्या हैदोसानं भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका हादरला असून पंधरवड्यातच नागझिरा अभयारण्यातील लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव बुज अशा लागोपाठ 3 ठिकाणी तिघांवर नरभक्षक वाघानं प्राणघातक हल्ले केल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे। यातील बांपेवाडा येथील पहिल्या घटनेतील वसंत मेश्राम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या घटनेतील उमरझरी येथील गंभीर जखमी अवस्थेतील महिलेवर नागपुरात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली। माया सोनवणे असं या गरीब शेतकरी महिलेचं नाव असून या घटनेनं सोनवणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर 2च दिवसांपूर्वी आमगाव बुज येथील एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी आहे। वाघाच्या हल्ल्यात मागील 15 दिवसात 2 जणांचा मृत्यू झाला असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। उमरझरी गाव नागझिरा वन्यजीव अभयारण्यालगत आहे। या परिसरात इतर वन्य प्राण्यांसह हिंस्र प्राण्यांचाही संचार असतो। इतर वन्य प्राण्यांचा वावर आणि आता नरभक्षक वाघाच्या हैदोसानं शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे। वन विभागानं तातडीनं यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे।